बेसिक पॅरामीटर्स म्हणजे काय आहेत की तुझं पहिलं घराचं सगळ्यात पहिली गोष्ट येतं म्हणतो ना आपण की आपल्यावरती कोण हा? तर आता आपण देवांचा देव महादेव, कुणकेश्वर. कुणकेश्वर, जय कुणकेश्वर. जय कुणकेश्वर. तर कुणकेश्वराच्या पावनभूमीत आपण बसून हे पॉडकास्ट करतो. जय कुणकेश्वर. तर पहिला सगळ्यात येतात देवघर. हो. तर देवघराची दिशा काय? तर पूर्व आणि उत्तरेच्या मधलो जो कोपरा येतो ईशान्य, ही देवघराची दिशा. दुसरी गोष्ट काय? पोटा पाण्याचं तुमका बघू काय, म्हणजे किचन, म्हणजे स्वयंपाकघर. अच्छा, हा. ता कुठे? तो काय? तर पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये, म्हणजे आग्नेय दिशे. परत तुमचा ह्या झाला तुमचं हॉल काय, लिव्हिंग रूम, म्हणजेच ब्रह्मस्थान, म्हणजे वास्तुपुरुषाचा पोट थंय येतं. म्हणजे तुमच्या घराचा मध्यभाग यो ब्रह्मस्थान वास्तूचं. तिकडे तुमचं हॉल किंवा लिव्हिंग रूम तुम्ही काय म्हणतास तो. त्याच्यानंतर येला तुमचा टॉयलेट खाई येऊ गया. तर टॉयलेट तुमचा दक्षिण नैऋत्य, म्हणजेच काय दक्षिण आणि नैऋत्यच्या मधली जी जागा थंय येऊ शकता, किंवा पश्चिम आणि वायव्य ह्याच्यामध्ये जी जागा पश्चिम वायव्य थंय येऊ शकता. हे दोन ठिकाणी तुमचं टॉयलेट चालतं. हे झालं देवघर झालं, तुमचं किचन झाला, तुमचं टॉयलेट. आता झाला बेडरूम काय, झोपूचा काय. तर बेडरूम हे तुमचं पश्चिमेक चालतं आणि दक्षिणेक चालतं. दक्षिणेमध्ये तुम्ही झोपता तर दक्षिणेक डोका आणि उत्तरेक पाय, पश्चिमेक झोपता तर तुमचा डोका पूर्वेक हया आणि पश्चिमेक पाय. ओके ओके ओके. त्या सगळं डोक्यात ठेवतले आणि झोपतले, मग निवांत झोप लागतेली ना. हा. बरोबर बरोबर. आणि मेन म्हणजे घराचा जो एंट्रन्स असता त्याबद्दल काय सांगशील माका? घराचं एंट्रन्स म्हणजे बघ, घराचं एंट्रन्स म्हणजे तुझ्या घराचं चेहरो. तर तो कधी पण चांगलाच आहे. म्हणजे काय म्हणते बघा, म्हणजे म्हणूचा काय, आपण उंबरटो असता, आपण रांगोळी काढतो, सजवतो का, तर लक्ष्मी थैसून येतं. घराचा जो चेहरा, मुख्य दरवाजा, तर तो कधी पण तू जर आपल्या आजोबांका विचारलंस किंवा आपल्या जुन्या माणसांका विचारलंस तर ते नेहमी सांगतात काय की पूर्वेक होय. का पूर्वेक आहे? तर पूर्वेक सूर्यदेव येतात सकाळी. सूर्यदेव म्हणजे प्राणशक्ती, आणि दिवसाची सुरुवात सूर्यदेवांनी होतात. सूर्याची प्रकाश पहिली जी येतात ती घरात येऊ गई, घरात पडू गई. आणि त्याच्यासाठी पूर्वेला मेन डोर, म्हणजे मुख्य दरवाजा तुझं कधी पण पूर्वेक होय किंवा उत्तरेक होय. उत्तरेक चालता किंवा पूर्वेक चालता. ओके. आणि ते बिझनेसमॅनचो उत्तरेक होयो असं काहीतरी मी ऐकलेलं आहे. म्हणजे व्यापारी वर्ग जो हा, हा. तो उत्तरेक ठेवता, किंवा बाग करत आंब्याची, किंवा तू बघशील देवगडात तू राहतस तर की जेवढे जेवढे व्यापारी आहेत किंवा काही दुकानदार पण आहेत, ज्यांची हॉटेल पण आहेत, त्यांचे दरवाजे किंवा त्यांचे बाग करत, त्यांचे बंगले किंवा त्यांचे प्लॉटचे एंट्रन्स ही उत्तरेकडेच गावतली तुका. ओके. ह्या आता जबरदस्त. मी घर सांगूच नाही म्हणते माझा खय आता. आता दादा माका एक प्रश्न आहे, जसं तू माका मगाशी म्हंटलस की खयच्या महिन्यात घर बांधायचा. आता खयच्या महिन्यात बांधू नये, जरा इन डिटेल माका माहिती सांगशील? नक्की सांगते. जसं आपलं ग्रंथ लिहिल्याने पूर्वीचा ग्रंथ हा मत्स्य पुराण म्हणून, त्यात मत्स्य देवतांनी जा वर्णन केलेला आणि सूर्यपुत्र मनु महाराज आहेत, त्यांनी जा लिहिलेला त्या ग्रंथामध्ये स्पष्ट केल्याने की चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, अश्विन आणि पौष या महिन्यात चुकोनी घर बांधू नये. ओके ओके. असा. तर ते सोडून उरले तुझ्याकडे 7 महिने. हा. तर त्या 7 महिन्यामध्ये तू घर बांधून घेऊ शकतस. ओके. की ह्याच्यात काय प्रत्येक महिन्याचा एक म्हणजे सांगतो ना, प्रत्येक महिन्याचा एक इम्पॉर्टन्स आहे. जसं आता पौष महिना, ह्या महिन्यामध्ये चुकोनी माणसानं घर बांधून घेऊ नये किंवा चुकोनी माणसानं गृहप्रवेश करू नये. ह्याच्या पुढचा महिना मागा तेव्हा चला. हा, बबन्याक सांगू काय, बबन्यानं घर बांधून घेतलेलं सांगते त्या नंतर. आणि सगळ्यात चांगल्याचा महिने तुका वय घर बांधू तर कार्तिक आणि मार्गशीर्ष. होय ना. नोट करून ठेवते. का तर जर तू लॉजिकली पण बघतस की कार्तिक महिना नोव्हेंबरच्या आसपास येतं आणि नोव्हेंबर पाऊस थांबता, तर नोव्हेंबरला तू घर बांधून घेतलं तर मे पर्यंत बरोबर 6-7 महिन्यात एक चांगला घर उभा होता. म्हणजे तुका पाऊस पण भेटणार नाही जास्त, तुका घर पण सुकता, प्लास्टर पण सुकता. हे लॉजिकली झालंय. जर तू आर्किटेक्टच ना, तू काय माहिती वया. तर म्हणून कार्तिक आणि मार्गशीर्ष सगळ्यात चांगले महिने. बाकीचे महिने पण चांगले जे 5 रावले ते, पण जे 5 चांगले तेव्हा चुकूनही घर बांधू नये. घरात अशा काही गोष्टी घडू शकतात. तुमचं कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन जाऊ शकता. तुमचा बांधकाम झालं तर प्लास्टर राहतला, प्लास्टर झालं तर कलर राहतलो, किंवा तुमची कामं 1 वर्षाची कामं ती 3 वर्षाची. कित्येक घरं बघितली असतील तू देवगडातच, घर पडीकच बघलं.
चुकीची विहीर गेली, चुकीचो खड्डो गेलो. आता या विहिरीबद्दल जरा माका वास्तू ऑफ विहीर वेल ह्या जरा माका जरा सांग. कारण मी असं ऐकलंय की विहिरीकडे असं करू नको, तसं करू नको. विहिरीबद्दलचो वास्तू माका जरा सांग. नक्की. तर विहिरीचा जो वास्तू तू विचारतस किंवा पाण्याचा स्रोत हा, हा तो कधी पण पाण्याचा जो स्रोत हा तो जलतत्वाच्या दिशेने येऊ हम्म. तर जलतत्वाची दिशा कुठली तर उत्तर. हम्म. उत्तर ते पूर्वेपर्यंत तू कुठेही विहिरीचो किंवा काय म्हणतात ते वास्तू ऑफ विहीर किंवा उत्तर ते पूर्वेकडे तू विहीर घेऊ शकतस. हम्म. ही दिशा हम्म. त्या इकडून पाणी घेतलंस तर तुका भरभराटीच होतली तुझी. त्या इथून पाणी घेतलं तर जलतत्वातून पाणी घेतलं तुझी संधी म्हणजे उत्तर दिशा म्हणजे कसली आहे आता संधीची आहे. हम्म. जलतत्व आहे. पाण्याचं काम काय, पाणी काय करतं आता आणि फ्लो. फ्लो म्हणजे पाणी वाहत राहतं म्हणजे तुझ्याकडे कॅश फ्लो चालूच राहतं. म्हणून विहीर ही कधी पण उत्तर ते पूर्वच्या दिशेमध्येच मारावी. ती आग्नेयेकडे गेली, दक्षिणेकडे गेली